हे की नाही? साधू संत हे विश्वाचे धनी आहे, जगाचा कारभार करतात. एक विश्वाचे माझे घर ऐसे पती जयाची स्थिर तो किंबहुना जरा आपण झाला. ज्ञानेश्वर माऊलीचं उदाहरण. महाराज म्हणते विश्व कसा आहे, मकान मेरा मुझको क्या चिंता मेरी. तुकोजी महाराज भजन आहे. सगळ्यांनी विश्वात्मक भजन मंडळी आहे आणि ते विश्वाला जगले एका वेळी. आणि विश्वाला जगल्यामुळे ते सुख दुःखाच्या पलीकडे गेले. आपला संसार केवढा आहे? 2, 4, 5, 10, 15, 20, 25 बरोबर आहे. त्याच्यामध्ये कोणी जन्मला तर त्याचं सुख आपण भोगतो आणि मेला तर त्याचं आपण दुःख भोगतो. बरोबर आहे की नाही? त्याचं नाव संसार आहे. चांगलं झालं तर आनंद आहे, वाईट झालं तर दुःख आहे. जन्मला तर खुशी आहे, मरण पावला तर दुःख आहे. जन्मणारा प्रत्येक व्यक्ती मरणार आहे. हे जेवढे गेले ते आपण रडलो, आपण मरू तर म्हणजे दुधार रडल. बरोबर आहे. म्हणजे एका समोर एकाच्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर कोणतरी जन्मत आहे, कोणतरी मरत आहे. आपणही जन्मलो कोणाच्या समोर आणि आपणही मरणार आहोत कोणाच्या तरी समोर. कोणी पहिले तर कोणी मागून जाईल, मागे पुढे जाईल, पण त्यांना तो जगतो नाही. हे जीवनाचं काय आहे? नितांत अंतिम सत्य आहे. बरोबर. त्याला आम्ही नाकारू शकत नाही. परंतु या देहाबद्दल, या जीवनाबद्दल, या मनोबुद्धी इंद्रियाबद्दल जी आसक्ती आहे ती हे सत्य स्वीकारू देत नाही. आणि त्याच्यामुळे काय आहे? शरीरात सुद्धा, जन्मात सुद्धा, मरणात सुद्धा काय आहे? दुःख आहे की नाही? हे एक दुःखाचं कारण सांगितलं. काय झाला? नष्ट झाला. तर विश्वात्मक ज्ञान झाल्यामुळे, विश्वात्मक जीवन जगल्यामुळे त्यांचं कुटुंब सुद्धा काय होतं? विश्व होतं. आता या विश्वामध्ये रोज जगत चालू आहे. एका वेळी आम्हाला 2 पत्रिका आहेत. एक पत्रिका